नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी साठी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध अध्ययन स्तर दिलेले आहेत। त्यामधील स्तर 18 श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले व 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो। हे अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी आम्ही कृतीची मालिका घेऊन आलो आहोत। तर त्यामध्ये आम्ही आज जी कृती घेऊन आलो आहोत ती आहे कथा श्रुतलेखन। कथा श्रुतलेखन ही कृती घेऊन आलो आहोत। आता कथा श्रुतलेखन या कृतीची जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य वाढते, त्याच्यानंतर लेखन कौशल्य आपल्याला वाढवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकलन कौशल्य वाढवायचं आहे। त्याच्यावर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना कथा नीटपणे ऐकणे हे कौशल्यसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू शकता। तर याच्यासाठी आपल्याला तयारी काय करायची आहे? तर बघा, शिक्षकाने याच्यासाठी तयारी अशी करायची आहे की कथा आहे ना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून टाकायची आहे। आपल्याला वेगवेगळ्या कथा घ्यायच्या आहेत, पंचतंत्रातील कथा, ईशापनीतीमधील कथा, अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या कथा घ्यायच्या आहे किंवा शिक्षकाने स्वतः त्या कथा तयार केलेल्या असल्या तरीसुद्धा ते चालू शकते। पण त्याच्यामध्ये सोपे सोपे वाक्य, जास्त कठीण वाक्य त्या ठिकाणी नको यायला। तर अशा पद्धतीचे ज्या कथेंचे असे तुकड्यांमध्ये विभागणी करायची आहे। 6-6 तुकड्यांचा एक 6-6 तुकड्यांची 6-6 वाक्यांची तुकड्यामध्ये विभागणी करायची आहे। आता तुकड्यांमध्ये विभागणी करून झाल्याच्या नंतर मुलांनी पहिले शिक्षकांनी मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करायची आहे। तर ती उत्सुकता कशी निर्माण करायची की मुलांनो, आज आपण कथा पाहणार आहोत, आज आपण गोष्ट पाहणार आहोत, तर तुम्हाला सर्वांना कथा आवडते ना, अशी प्रस्तावना वर्गामध्ये करायची। मग विद्यार्थी नक्कीच कथा आणि गोष्ट म्हणल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण होतो। आता हा आनंद निर्माण झाल्याच्या नंतर शिक्षकांनी त्या कथेमधील एक वाक्य सांगायला सुरुवात करायची की एकदा एका जंगलामध्ये सिंह झोपला होता। हे एक वाक्य झालं, एक उदाहरण झालं। तर हे वाक्य मुलांना सांगायचं की तुम्ही हे वहीमध्ये लिहा। त्याच्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायचा की एकदा एक सिंह जंगलामध्ये झोपला होता, नंतर त्याच्यावर उंदीर येऊन खेळत होता। अशा प्रकारचे उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायचे। आता विद्यार्थ्यांना हे उदाहरणं दिल्याच्या नंतर त्यांना सांगायचं की तुम्ही एकमेकांना हे वाक्य दाखवा, तुमच्या जवळच्या मित्राला हे वाक्य दाखवा की मी हे असं लिहिलं, तू कसं लिहिलं बघू बरं। असे एकमेकांचे वाक्य तुम्ही तपासायचे। आता हे तपासून झाल्याच्या नंतर शिक्षकांनी काय करायचं आहे, जी गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितली ती गोष्ट तुम्ही फळ्यावर लिहायची आहे। फळ्यावर लिहून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सांगायचं की आता ही फळ्यावर लिहिलेली जी गोष्ट आहे ती तुम्ही तपासा। तुम्ही जे वाक्य लिहिले, फळ्यावर जे वाक्य लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही बघा। त्यानंतर आता आपल्या वर्गामध्ये जे जास्त स्तर प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत, 2-3 विद्यार्थ्यांना ती कथा वाचनसुद्धा करायला सांगायची। आता कथा वाचन करून झाल्याच्यानंतर विद्यार्थी आपले वाक्य तपासतील, आपल्या चुका दुरुस्त करतील। तर याच्यामधून जे अपेक्षित परिणाम आहे, कथा श्रुतलेखन याच्यामधून जे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार आहेत ते आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढणारच आहे, आकलन शक्ती त्यांच्यामध्ये वाढणार आहे की अरे याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर काय होणार, अशी आकलन शक्तीमध्ये वाढ होणार आहे, श्रवण कौशल्य वाढणार आहे आणि शुद्ध लेखन कौशल्यसुद्धा वाढणार आहे। तर कथा श्रुतलेखन ही कृती आपण आपल्या वर्गामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवावी। धन्यवाद।